आई जिजाऊ आहेत। त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 तास उभं ठेवून त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील, हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक नवनीत राणांची नाही, ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचा प्रधानमंत्री कोण असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकतं याची ही निवडणूक आहे। आणि या देशाच्या जनतेने ठरवलाय या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची। तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत, कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला। एक असा प्रधानमंत्री ज्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही। मोदीजींनी सांगितलं जात धर्म पंथ सगळं गरीब आहे, गरीब कुठल्याही जातीचा असो, गरीब कुठल्याही धर्माचा असो, गरीब कुठल्याही पंथाचा असो, मी त्याला घर देईन, मी त्याच्या घरी पाणी देईन, मी त्याच्या घरी वीज देईन, मी त्याच्या घरी गॅस देईन, मी त्याच्या घरी शौचालय देईन, मी त्याला कर्ज देईन, मी त्याला त्याच्या पायावर उभं करेन। आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला, 10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले। जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं। 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं। जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं त्यांना देखील समजत नाही, पण या ठिकाणी एक संवेदना होती, गरिबाकरता काम करण्याची इच्छा होती। जीवनातला क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा गरिबाला समर्पित होता आणि म्हणून मोदीजी हे करू शकले। आज 25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे। 50 कोटी लोक ज्यांच्या घरी नळ नव्हता, पाणी दुरून आणावं लागायचं, घाणेरडं पाणी प्यावं लागायचं, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। 35 कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती, त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय। आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा, दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा आणि तिसरीकडे महिला कल्याणाचा अजेंडा। रवी राणा, आता लक्षात ठेवा, पुढचा जमाना तुमचा नाही, पुढचा जमाना नवनीत राणांचाच आहे, कारण आता मोदीजींनी सांगितलंय। आता मंचावर बसलेल्यांनी लक्षात ठेवा, 2029 साली तुमच्यातले अर्धे लोक दिसणार नाही, अर्ध्या महिला या ठिकाणी बसल्या असतील, कारण मोदीजींनी सांगितलंय 2029च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 33% महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये 33% महिला खासदार, महिला राज मोदीजी आणणार आहेत। आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना आहे। आज मोदीजींनी 31 कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं। 31 कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत, 31 कोटी परिवार पायावर उभे राहिले, कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभं करते। हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला। 83 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये, 8 लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही, एवढे 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी 83 लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील त्याच वेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल। मोदीजींनी सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे,
16,000 कोटी रुपयाची योजना आदिवासींकरता तयार केली। स्टँड अप सारखी योजना तयार करून आमच्या शेड्यूल कास्ट, आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये, युवकांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे। देशाच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं, जी ब्रँच बँक नाही, बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन देणार नाही तर मी त्यांचा लायसन्स कॅन्सल करून टाकेन। प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या युवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोन द्यावं लागलं आणि 12 बलुतेदारांकरता त्या ठिकाणी योजना आणून मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजामध्ये पारंपरिक जे लोक काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला मोदीजींचा आशीर्वाद आणि मोदीजींची मदत मिळाली। आता आपल्यावर ही वेळ आहे, मोदीजींनी आपल्याकरता काम केलंय, मोदीजींना आशीर्वाद देण्याची संधी आहे। आता ज्यावेळी कमळाचं बटन आपण दाबू, आपलं मत हे केवळ नवनीत राणांना नाही, आपलं मत थेट मोदीजींना मिळणार आहे। या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही, आता दोनच खेमे आहे, एक खेमा मोदीजींचा, दुसरा खेमा राहुल गांधींचा। नवनीत राणांना दिलेलं कमळाचं वोट हे मोदीजींना मिळेल आणि इतर कुठल्याही कॅन्डिडेटला, उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधीच्या खेम्यात जाणारं मत आहे। आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे, सांगा कोणाला मतदान करायचंय, कोणाला, कोणाला, महिला कोणाला, माता भगिनी कोणाला। मोदीजींना मत द्यायचं तर आपण नवनीत राणांच्या कमळाचं बटन दाबून रेकॉर्ड वोट्सनी त्यांना निवडून आणा, एवढीच विनंती करतो। नवनीत राणा 5 वर्ष एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत। या ठिकाणी जंगलामध्ये, आदिवासी भागामध्ये सगळ्या गोरगरिबांपर्यंत नवनीत राणा गेले आहेत। आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद। आणि अत्यंत महत्त्वाची बातमी, प्रत्येक समाज, प्रत्येक घटकाला मोदींची मदत मिळाला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेमधून बोलत होते। प्रत्येक समाज, प्रत्येक घटकाला मोदींनी मदत दिलेली आहे। आदिवासी समाजासाठी 16,000 कोटींची योजना आपण तयार केलेली आहे, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। त्याआधी एका सभेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते।